राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 23 एप्रिल या दिवशीचं चिंतन. गुरुकृपा प्रसादाशिवाय आत्मारामाची प्राप्ती आणि साधन मार्ग याचं आकलनही होणार नाही, हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. गुरुविण मोक्ष मिळे हे कल्पांती न घडे. दासबोधात समर्थांनी स्पष्ट शब्दात गुरुकृपेची अनिवार्यता दाखवलेली आहे. साध्या साध्या व्यवहारी गोष्टीसुद्धा कोणीतरी शिकवल्याशिवाय सांगितल्याशिवाय जमत नाहीत. मग आयुष्याचं सर्व जीवनाचं सार्थक करणारा आत्मारामाचा साक्षात्कार आपला आपण प्रयत्नानं मिळवू हे कसं शक्य आहे? साध्या गोष्टीतसुद्धा परमार्थाच्या सद्गुरूंचा आशीर्वाद अनुभूती लागते आणि ती जर असली आणि आशीर्वाद लाभले तर त्यांच्या कृपेनं अवघडातली अवघड गोष्टसुद्धा सहज सुलभरित्या पार पडते. आणि जी गोष्ट घडू नये, आपल्याला जरी व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या अल्पबुद्धीतून योग्य आणि हितकर असली तरी ती आपल्या अंतिम हिताची नसेल तर अगदी सहज सुलभ वाटणारी गोष्टसुद्धा घडू शकत नाही. हा आपल्या सर्वच गुरुबंधूंचा आणि सगळ्या शिष्यांचा अनुभव आहेच. मी साधन करतो हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, नव्हे अयोग्यच आहे. मी करतो म्हटल्यानंतर ते हुकमी व्हायला पाहिजे. कधी कधी तर 5 मिनिटंसुद्धा बसणं होत नाही. याचं कारण ती स्वप्रयत्नानं साध्य होणारी गोष्टच नाही. साधनेची नेमाची सुद्धा एक विशिष्ट कळ असते, मर्म असतं आणि ते फक्त गुरुकृपेनंच समजू शकतं, प्राप्त होतं, अन्यथा होऊच शकत नाही. परमपूज्य दादा सांगत असत की सिद्ध 2 प्रकारचे असतात, एक कृपासिद्ध आणि दुसरे साधनसिद्ध. कृपासिद्ध हे गुरुकृपेनं सिद्ध होतात. त्यांचं साधन पूर्वी झालेलं असतं. साधन सिद्धनासुद्धा गुरुकृपा झाली तरच सिद्धता प्राप्त होते, अन्यथा नाही हे अनुभवाचं आहे. म्हणून साधन हे कुठपर्यंत करायचं? सद्गुरूंची गाठ पडून त्यांच्या कृपेला पात्र होईपर्यंत. साधन आपण आपल्या मनानं करू शकतो, तेही तशी परमेश्वराची इच्छा असेल तर होतं. एकदा सद्गुरूंची गाठ पडली की खऱ्या साधनेला सुरुवात होते. ते साधनेतलं मर्म दाखवून देतात आणि योग्य वेळेला कृपा करतात. त्यांची कृपा झाल्यावर मग साक्षात्काराला काय उशीर. प्रज्ञावंत आणि अनन्य त्यास तात्काळाची मोक्ष जाण, असं समर्थांनी दासबोधात म्हटलं आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.